बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक धक्कादायक बातमी ती शहापूरमधून शहापूरच्या खासगी शाळेत एक निंदनीय प्रकार घडलाय। बाथरूममध्ये रक्त आढळल्यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांनी सर्व मुलींना बाथरूममध्ये नेऊन तपासणी केली आहे। शहापूरच्या नामांकित इंग्लिश मीडियम स्कूलमधली घटना आहे। यानंतर संतप्त पालकांनी शाळेविरोधात मोर्चा काढला। त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांना पोलीस ठाण्यात नेत असताना पालकांनी पोलिसांची गाडी रस्त्यावर अडवत तिथंच ठिय्या मांडला। हे प्रकरण सध्या खूपच तापलं। घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत। पोलीस शाळेच्या मुख्याध्यापकांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले। शहापूरमधल्या एका नामांकित शाळेत हा प्रकार घडल्यानंतर पालक प्रचंड संतापलेले आहेत। शाळेच्या कृत्याविरोधात पालकांनी शाळेसमोर मोर्चा काढला। तसंच पोलिसांनी मुख्याध्यापकांना पोलीस ठाण्यात नेत असतानाच पालकांनी गाडीसमोरच ठिय्या मांडला। 9वी ते 10वीच्या पोरींना जे आहे ते सगळं कळतं, पण 5वी 6वीच्या पोरींना काय कळतं? काहीच नाही करत। त्यांच्याबरोबर असं झालं आहे तर त्यांना म्हणजे एकदम रडू आलं आहे त्यांना शाळेत घरी जाऊन। ते पोरी जे आहेत माझी मुलगी आहे ती 10वीला आहे, ती घरी येऊन अर्धा तास रडली। नंतर तिने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि बोलते मम्मी आमच्याबरोबर खूप घाणेरडं झालं आहे शाळेत काहीतरी। मी तिला विचारलं काय झालं आहे ते सांग मला स्पष्ट। ती बोलते काय गरज नाही तू शाळेत येऊ नको। ती एकदम घाबरली आणि मला पण शाळेत पाठवायची गरज नाही। बाथरूममध्ये येऊन मुलींना कपडे काढून त्यांना चेक करण्यात आलेलं आहे। तर ही अत्यंत गुन्हास्पद जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे जमलेलो आहोत आणि प्रिन्सिपलांनी ही ऑर्डर दिल्यामुळे मावशांनी ते काम केलेलं आहे आणि हे चुकीचं आहे म्हणून आम्ही पॅरेंट्स सगळे एकत्र येऊन आज त्याच्याबद्दल निषेध करत आहोत। कोणीतरी मुली वॉशरूमला गेल्या तर कोणत्या तरी मुलींचे पिरियड्स आले होते तर चुकून हात तिथे भिंतीला लागले आणि हे तिथल्या मावशी लोकांनी मॅडमला सांगितलं। मॅडमनी ते लगेच चेक केलं, फोटो काढला आणि सगळ्या शाळेतल्या सगळ्या मुलींना जवळजवळ 600 मुली इथे शिकतात तर 600 मुलींना इथे बोलवलं आणि प्रोजेक्टरवर ते सगळं फोटो काढून दाखवलं की हे कोणी केलं सांगा। आणि मुलींना आणताना अक्षरशः खेचून शाळेतनं वर्गातनं हॉलमध्ये घेऊन आल्या।